नमस्कार. प्रयोग मालाड आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा 2015 लेखन अभिवाचन आणि लघुनाट्य स्पर्धा दिनांक 1 आणि 2 मे. आजचा 2 मे शेवटचा दिवस जसा संपत आला तसा आमची स्पर्धाही शेवटच्या टोकाला आली आहे. पण एक महत्त्वाच्या टप्प्यावर आम्ही येऊन थांबलो आहोत आणि त्या महत्त्वाच्या टप्प्यावर म्हणजेच पारितोषिक वितरण सोहळा जो आमचा आता होणार आहे. पण त्यापूर्वी आमचे प्रमुख पाहुणे आज माझ्याबरोबर आहेत. श्रीयुत अंबर हडपजी. त्यांच्याबद्दल परिचय द्यावा तर मला हा पूर्ण 2 तासाचा प्रोग्राम मी फक्त त्या परिचयावर बोलू शकतो असं मला वाटतं. कारण की हे नाव आपल्या पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर जेवढे मराठी लोक किंवा मराठी साहित्य, मराठी चित्रपटसृष्टी आणि नाटक या क्षेत्रांशी जे लोक जोडले त्या प्रत्येकाला हे नाव माहिती आहे. एक तरुण चेहरा, एक मराठी चेहरा, आपल्यातलाच चेहरा आणि आज एक वेगळंच त्यांनी स्वतःचं वलय निर्माण केलं आहे. मला आज खूप आनंद होतो आहे की मी प्रयोग मालाडच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंबरदादांबरोबर संवाद साधतो आहे. दादा, मनपूर्वक स्वागत. राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ह्या आपल्यासाठी नवीन नाही आहेत. म्हणजे आपलं जर मूळ असं म्हणायला गेलं तर आपण त्याच ह्याच्यातून आजपर्यंत आला आहात. म्हणजे मला म्हणायला असं आवडेल की एक स्पर्धक ते एक प्रमुख पाहुणे हा प्रवास आपण बघितला आहे. तर प्लीज या प्रवासाबद्दलचे काही अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. मुळात सगळ्यात पहिल्यांदा प्रयोग मालाड आणि सगळ्या कार्यकर्त्यांना माझ्याकडनं थँक्स आहे. आणि थँक्स फक्त माझ्याकडनं नाही तर मी म्हणेन की जेवढे स्पर्धक होते त्या सगळ्यांकडनं थँक्स. कारण काही महिन्यांपूर्वी मी पण स्पर्धकच होतो. आज फक्त स्पर्धेत नाही म्हणून मी इकडे आहे, अदरवाईज मी स्पर्धक असतो. आल्याच मला परीक्षकांनी विचारलं तुझं काही नाही ना बाबा, तर कदाचित असतंही. जर थोडा वेळ असता तर मी तेही केलं असतं. त्यात काही कमीपणा नाही. कारण माझ्यामध्ये प्रत्येकाचा एक पाया असतो आणि मला वाटतं की इकडे एकांकिका लेखन स्पर्धा, अभिवाचन स्पर्धा आणि लघुनाट्य स्पर्धा, सो सगळ्याचा बेस आहे थिएटर, रंगमंच. आणि मला वाटतं की तुम्ही पुढे मालिकांमध्ये कामं करा किंवा सिनेमांमध्ये कामं करा, जर तुमचा पाया भक्कम असेल तर पुढे जाऊन तुम्ही वाटेल तितकी उंच इमारत बांधू शकता. जनरली आपल्याकडे असं म्हटलं जातं की गॉडफादर नसेल तर या इंडस्ट्रीत काही होत नाही. मग काही जणांचे गॉडफादर काही नट असतात, काही मोठी माणसं असतात ज्यांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर माणसं मोठं होतात. पण माझ्या मते ना गॉडफादर असण्याचे दिवस संपलेत. माझ्या मते या एकांकिका स्पर्धा किंवा अशा पद्धतीच्या अभिनव स्पर्धा आता हळूहळू गॉडफादर व्हायला लागतील. कारण मुळात या स्पर्धांना हळूहळू तर ग्लॅमराईज होत आहेत आणि या ग्लॅमराईज होत आहेत कारण या स्पर्धांना जिवंत ठेवायचं काम प्रयोग मालाडसारख्या काही निवडक संस्था करत आहेत. सो म्हणून मला प्रयोग मालाडचं जाहीर अभिनंदन करायचं आहे. कारण आपल्याकडे एकांकिका स्पर्धा या नेहमीच होतात, पण एकांकिका लेखन स्पर्धा आणि अभिवाचन स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा ही युनिव्हर्सिटीला होतच असते. पण लेखन स्पर्धा जिकडे जनरली आपल्याकडे लेखक लोकांना दिसत नाही, तो नेहमी मागे असतो, तो कागदावर असतो आणि तो कागदावरच राहतो. पण त्या लेखकाला लोकांसमोर आणायचा जो एक प्रयत्न केलेला आहे, कदाचित त्यामुळे त्या एकांकिका किंवा नाट्य लेखन स्पर्धेमुळे तो लेखक मोठा होऊ शकतो. तो डिरेक्टली प्रेक्षकांपर्यंत बोलू शकतो, संवाद साधू शकतो. अभिवाचन स्पर्धा, आपल्याकडे अभिनय करणारे खूप आहेत, पण नाटक वाचायचं कसं ही देखील एक कला आहे. आणि मला वाटतं ही कला जोपासणं सध्या बंद झालेलं आहे. तर मला वाटतं या स्पर्धेमधनं ती कला पुन्हा जोपासली जाऊ शकते. चांगले अभिवाचक तयार होऊ शकतात. कॅमेरा आल्यानंतर अभिवाचन संपलं आहे का तर नाही. आपल्याकडे मालिकांमध्ये सुद्धा भयानक भाषेत बोलणारे अनेक नट आहेत. मला वाटतं ही स्पर्धा त्यांनी बघितली ना तर खूप बरं होईल. सो म्हणून वेगवेगळ्या कारणासाठी प्रयोग मालाडचं पहिल्यांदा अभिनंदन. पुढचा तुझा मूळ प्रश्न होता की माझा प्रवास, तर मला वाटतं माझा प्रवास अजूनही चालू आहे, तो संपला नाही. म्हणजे आत्ता आज जे परीक्षक म्हणून होते त्यांनी माझा प्रवास अगदीच जवळनं बघितला आहे, स्पर्धक म्हणून सुद्धा. आणि त्यामुळे तो प्रवास माझ्या मते संपलाच नाही आहे. अजूनही INT आल्यानंतर असं वाटतं की थांबावं जरा, तो 1 महिना बाजूला काढावा आणि लिहावं काहीतरी. मग जिंकेल हरेल त्याचा काही संबंध नाही, पण एक नवीन प्रयोग करायची संधी जी एकांकिका रंगभूमीवर मिळते, तो प्रयोग करायची संधी चित्रपटात नाही मिळत, व्यावसायिक नाटकात तर नाहीच मिळत. आणि मालिकांमध्ये संबंधच येत नाही, कारण तिकडे फक्त कान उघडे ठेवायचे असतात. चॅनल जे सांगतं ते लिहावं लागतं. ते जो उत्तम लिहितो तो चांगला लेखक. त्यामुळे माझ्या मते एकांकिका रंगभूमी ही
माझ्या मते इतकी प्रायोगिक आणि कलाविष्कार सादर करण्याकरता, वाटेल ते एक्सपेरिमेंट करण्याकरता ही एक उत्तम रंगभूमी आहे. सो मला असं वाटतं माझा प्रवास काही संपला नाही आहे, तो संपणार नाही. स्पर्धेत भाग घेत राहीन, जिंकणं हरणं गोष्ट वेगळी, पण ती एक जी ऊर्जा मिळते बाकीच्या गोष्टी करण्याकरता. म्हणजे आजही कोणी विचारलं की अरे तू काय केलं आहेस, तर बालक पालक हे नाव नंतर येतं. अरे मी मुक्तिधाम नावाची एकांकिका केली होती, किंवा ही लव्ह अँड ब्लाइंड नावाची एकांकिका केलेली, मी काउंटडाऊन नावाची एकांकिका मिळाली, मला INTचा सर्वोत्कृष्ट लेखक मिळाला आहे. याच रेफरन्सने बोलायला सुरुवात होते आणि माझ्या मते त्याच रेफरन्सने बोलायला माझी नंतरही सुरुवात होत राहील, कारण तो माझा पाया होता म्हणून मी आज आहे आणि उद्या असेन. धन्यवाद सर, खूप छान ऐकायला मिळालं. एक छोटासा वेगळा प्रश्न आहे की आपण आजकाल खरंच ऐकतो की आपली मराठी चित्रपटसृष्टी सातासमुद्र पार जाते आहे, आपण थोडे हायटेक होतो आहे आणि आपण थोडे आणखीन पुढे जातो आहे, हिंदी चित्रपटसृष्टीला कुठेतरी टफ फाईट देतो आहे वगैरे वगैरे. गेले 2 दिवस आम्ही या वातावरणात फिरतो. ही सगळी नवतरुण मंडळी, तरुण सर्वच ह्याच्यानी, मग ते एजेड असले तरीसुद्धा तरुण, या सगळ्यांच्या वागण्या बोलण्यात आम्ही त्यांचे हे क्षण टिपत होतो असेच इंटरव्ह्यूज घेत. तेव्हा आम्हाला त्यांच्याकडून काही असेच उलटे प्रश्न आले की आता मग आम्हाला ब्रेक मिळेल ना, आता आम्हाला मग आम्ही डायरेक्ट आम्हाला एंट्री मिळेल ना, ह्याचं जे सर्टिफिकेट आहे दाखवून नाव वी आर ॲक्टर्स. हे खरंच असं आहे का की तुमच्यात ॲक्टर हे असं शिकून येतं? या प्रश्नाचं उत्तर आम्ही त्यांना कदाचित देऊ शकलो नाही, कारण की तेवढी पात्रता आमच्यातही नाही. ॲक्टर होण्यासाठी जे मूळ लागतं ते खरं शिकावं लागतं का? मग त्या काय गोष्टी शिकल्या पाहिजेत? या प्रश्नांची उत्तरं आम्हाला त्यांना देताना आम्ही कुठेतरी कमी पडत होतो. बरं, दुसरा महत्त्वाचा प्रश्न की आजची चित्रपटसृष्टी, आपली मराठी चित्रपटसृष्टी ही प्रगतीकडे जाते. आपण प्रगती करतो आहे, तर आपण खरंच प्रगती कशी करतो आहे आणि आपण कशी अधोगती नाही केली पाहिजे, तर यावर काहीतरी आम्हाला प्लीज गाईड करा. जनरली सोप्या भाषेत सांगायचं तर जनरली आम्ही जेव्हा एकांकिका करत होतो त्यावेळेला जनरली परीक्षकांकडनं ना एखादी एकांकिका हरली किंवा नाही जिंकली तर एक खूप छान उत्तर मिळायचं आणि ते असायचं गिमिक्सच्या आधारे जाऊ नका. माझ्यामध्ये गिमिक्स हा भाग चित्रपटात सुद्धा आहे, जो एकांकिकेमध्ये सुद्धा होता. एक सोपं उदाहरण तुला द्यायचं झालं दुसऱ्या प्रश्नाचं की आपण प्रगती करतोय का, तर प्रगती ही व्याख्यानं परत वेगवेगळी आहे. म्हणजे प्रत्येकजण स्वतःचा नवीन चित्रपट करताना काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतो म्हणून त्याच्या लेवलवर तो एक प्रगती करत असतो. पण जागतिक चित्रपटाच्या समोर उभं राहताना आपण प्रगती करतोय का, तर माझ्या मते काही प्रमाणे आपण प्रगती करतोय. म्हणजे जेव्हा फॅन्ड्रीसारखा किंवा आत्ता कोर्टसारखा जेव्हा सिनेमा समोर उभा राहतो त्यावेळेला मी म्हणेन की कुठलंही वेगळं टेक्निक किंवा कुठलेही इफेक्ट्स किंवा कुठल्याही पद्धतीने VFX वगैरे काहीही न वापरता मूळ मुद्दा काय म्हणायचा आहे तो मुद्दा प्रेक्षकांपर्यंत जसा आहे तसा पोचवायचा प्रयत्न ज्या खूप कमी लोकांना करता येतो, त्यात मी म्हणेन कोर्ट आणि कोर्टची टीम आणि ताम्हाणे असे सगळे मी म्हणेन की ते एक युनिट होतं. आपल्याकडे जनरली कसं होतं आहे की जसा तू पहिला प्रश्न विचारलास की अनेक नवोदित कलाकार येतात आणि एकांकिकेचं सर्टिफिकेट मिळाल्यावर त्यांना वाटतं आज मला मी एक कलाकार म्हणून मला एक सर्टिफिकेट मिळालं, तर त्या स्पर्धेत त्याचं काम चांगलं झालेलं असतं आणि त्याला शाबासकीची थाप म्हणून ते सर्टिफिकेट दिलेलं असतं. तो ॲक्टर म्हणून जन्माला आला असं काही त्यात लिहिलेलं नसतं कुठे. आणि माझ्यामध्ये काम मिळणं काम न मिळणं ह्यापेक्षा ना आपण पुढच्या लेवलवर जाऊन सुद्धा किती शिकायचा प्रयत्न करतोय ना, यात सगळी गंमत आहे. म्हणजे बऱ्याच कलावंतांना म्हणजे आज सिरियल माध्यमात गेल्यानंतर तर असे अनेक नवोदित कलाकार असतात ज्यांनी एखादी एकांकिका केलेली असते आणि त्यांचं म्हणणं असतं मला सगळं येतं. मला हे म्हणायचं नाही की त्यांना काही म्हणजे सगळं येतं म्हणजे सगळं येऊ शकत नाही का, तर येऊ शकतं. पण माझ्या मते आज एक पायंडा कोणीतरी पाडायला हवा. साधारणतः 5 ते 6 वर्षाचं जोपर्यंत थिएटरचा अनुभव तुम्हाला नाही तोपर्यंत शक्यतो तुम्ही नवीन माध्यमात येऊ नका, कारण तुमचा पाया डळमळीत असेल. म्हणजे आज वाक्य बोलायची कशी, वाक्य वाचायची कशी, आज दुर्दैवाने अनेक कलावंतांना मराठी लेखकाने लिहिलेलं देवनागरीत भाषेत लिहिलेलं स्क्रिप्ट वाचता येत नाही. दुर्दैवाने हीच अवस्था हिंदीमध्ये सुद्धा आहे. त्यांना इंग्लिशमध्ये देऊन द्यावं लागतं तर त्यांना कळतं. अनेकांना इंग्लिश हिंदीसुद्धा कळत नाही, त्यांना ते इंग्लिशमध्येच लागतं. मग ते बरोबरच्या दिग्दर्शकाच्या किंवा असिस्टंट डिरेक्टरबरोबर बसून त्याचं हिंदीकरण करून घेतात. सो माझ्या मते मराठी सिनेमा मोठा होतोय सातासमुद्रापलीकडे जातोय.
17 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला तो जिंकतोय. हे सगळं होत असताना सुद्धा मराठी कलावंत कुठेतरी आपली मराठी हरवतोय का हे बघण्याची खूप गरज आहे. कारण शेवटी आपण आपलं मातृभाषा जी मराठी आहे, कालच 1 मे महाराष्ट्र दिन झाला, त्याच रेफरन्सने म्हणेन की कुठेतरी मराठी कलावंत, बरेच कलावंत आपली मातृभाषा विसरत आहेत. त्यात त्यांचा एक स्टेटस सिम्बॉल आहे की अरे मी हिंदीत गेलो, मी इंग्लिश थिएटर करतो, सगळं कर पण मराठीला विसरू नको. मराठी भाषा मराठी चित्रपट 7 समुद्रापलीकडे जाईल, 7 समुद्रापलीकडे जाऊन जिंकेल, सगळं होईल, पण त्याने माझं मूळ कूळ मराठी आहे हे विसरायला नको. अदरवाईज ती प्रगती नसेल, ते फक्त फुटलेले पंख असतील, ते काही दिवसांनी गळून पडतील आणि माणूस जमिनीवर येईल. धन्यवाद सर, आपण आम्हाला खूप वेळ दिलात आणि ज्या काही आम्हाला मौलिक गोष्टी सांगितल्यात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.